Hey guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting spiritual and significant topic, and the topic name is the power of mind and how many types of minds present in our body. And today's video is going to very spiritual, significant and interesting. That's why don't skip the video and watch full video. Okay? But before this, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay? And before starting our today's topic, we pray the greatest God of the God, that is Mahadevji, and the God of happiness, that is Ganeshji. Om Gaganapate Nama. Om Nama Shivaya. ओके. तर मित्रांनो, लॉर्ड गणेश बुद्धिदाता, सुखकर्ता, गौरीपुत्र आणि या विश्वाचे सर्वे सर्वा त्रिखंडाचे स्वामी, देवांचेही देव महादेवजी यांना नमन करून आणि यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करत आहोत. ओके. बट बिफोर टुडेज टॉपिक इज माइंड पॉवर अँड हाऊ मेनी टाइप्स ऑफ माइंड्स. ओके. फर्स्टली माइंड मीन्स मन, आपलं मन. And there are two types of minds. First is conscious mind and another second is subconscious mind, or we can say outer mind and internal mind. म्हणजेच आपल्याला अंतर्मन, म्हणजे ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, आणि बाह्य मन ज्याला कॉन्शियस माइंड, आणि किंवा मराठीमधून जर म्हटलं तर अंतर्मन आणि बाह्यमन असे दोन प्रकार असतात. म्हणजे आतलं मन एक आणि बाहेरचं मन एक, म्हणजेच आउटर माइंड अँड इंटरनल माइंड. और ह्याच आउटर माइंडला काय म्हणतात, एक्सटर्नल माइंड, आणि इन्नर माइंडला काय म्हणतात, सबकॉन्शियस माइंड. इन्नर माइंड किंवा इंटरनल माइंड म्हणू शकतो. तर त्यालाच सबकॉन्शियस माइंड. म्हणजेच जे बाह्य मन आहे त्याला आपण चेतन मन म्हणजे जागृत मन असे म्हणतो, आणि जे इंटरनल माइंड किंवा सबकॉन्शियस माइंड आहे त्याला अंतर्मन म्हणतात, आणि त्यालाच अवचेतन मन असे म्हटले जाते. अवचेतन मनालाच आतले मन किंवा देवाचे मन सुद्धा म्हणतात. प्युअर माइंड, एकदम योग्य डिसिजन देणारं जे मन असतं ते आतलं असतं, म्हणजे अंतरात्मा. आणि बाह्य मन हे थोडंसं व्यवहारी दृष्टीनं वागणारं, बुद्धीच्या दृष्टीनं वागणारं असतं. म्हणजे बुद्धी जसं सांगल तसं बाह्य मन काम करतं, आणि अंतर्मन हे परमेश्वराचं मन असल्यामुळं शुद्ध प्युअर असतं, एकदम राईट डिसिजन सांगणारं अंतर्मन असतं. ओके. तर we have two minds. One is external mind, internal mind. External mind means बाह्य मन. Internal mind means अंतर्मन किंवा अवचेतन मन.
आणि बाह्य मनाला काय म्हटलंय? चेत चेत चेतन मन. चेतन म्हणजे जागृत अवस्था आणि अवचेतन म्हणजे सुप्त. सुप्त म्हणजे थोडंसं कोमामध्ये गेल्यासारखं किंवा असं जाणवत नाही, पण त्याचं कार्य चालू असतं. म्हणजे झोपलेलं नाही, सुप्त. म्हणजे त्याचं काम गुप्तपणाने चालू असतं. ते दिसत नाही. त्याला इंटरनल माइंड किंवा अंतर्मन किंवा देवाचे मन असे म्हणतात. आणि बाह्य मन, एक्सटर्नल माइंड जे असतं, एक्सटर्नल माइंड वर्क्स ओनली 5%, बट इंटरनल माइंड वर्क्स 95%. म्हणजेच बाह्य मन फक्त 5% काम करतं आणि अंतर्मन हे 95% काम करतं. म्हणजे स्ट्रॉंग कोण आहे? इंटरनल माइंड. म्हणजेच अवचेतन मनात इतकी ताकद आहे. म्हणजे आपल्या जर अंतर्मनात एखादी गोष्ट शिरली किंवा मनात ध्यास घेतला, आपण म्हणत नाही का, म्हणजे मनातच बसलो ते करून दाखवायचं, आणि जोपर्यंत ते मनात जात नाही गोष्ट, तोपर्यंत ती अस्तित्वात येत नाही. म्हणजे आपण वरवर ठरवून इतक्या गोष्टी फास्ट होत नाहीत, परंतु अंतःकरणानं जर ठरवल्या किंवा अंतर्मनानं जर ठरवल्या, तर त्या लगेच स्ट्रॉंगली इफेक्ट देतात आणि फास्ट इफेक्ट असतो. कारण इट वर्क्स, इंटरनल माइंड वर्क्स 95%. म्हणून आपण कुठलीही गोष्ट अंतःकरणात रुजवली पाहिजे किंवा अंतःकरणापासून ध्यास घेतला पाहिजे, तेव्हा ती गोष्ट आत्मसात होते किंवा ती गोष्ट अचीव होते किंवा ती गोष्ट प्राप्त होते. ओके. एक्सक्यूज मी. When your mind is weak, situation is a problem. असं म्हटलं जातं, when your mind is weak, situation is a problem. When your mind is balanced, situation is challenge. But when your mind is strong, situation becomes opportunity. म्हणजेच when your mind is weak, situation is a problem. When your mind is balanced, situation is challenge. But when your mind is strong, situation becomes opportunity. म्हणजेच काय तर, ज्या वेळेला आपलं मन वीक असतं, वीक म्हणजे अशक्त, किंवा मन आपलं असं म्हणजे मनानं तितकं स्ट्रॉंग निर्णय घेतला नसतं, डिसिजन वीकली डिसिजन असतो, तर आपल्याला कुठली गोष्ट प्रॉब्लेम वाटते. म्हणजे मन की हारी हारी आणि मन की जीत जीत. आपल्या मनानं हारलं की आपण हारतो, पण जोपर्यंत आपलं मन हारत नाही तोपर्यंत हारत नाही. तसं आपलं जर मन वीक असेल तर कुठलीही सिच्युएशन, परिस्थिती आपल्याला प्रॉब्लेमॅटिक किंवा प्रॉब्लेम वाटायला लागते. आणि आपले मन जर निम्म वीक आहे, निम्म स्ट्रॉंग आहे, म्हणजे निम्म्यापर्यंत आपलं मन स्ट्रॉंग आहे पण पूर्ण स्ट्रॉंग नाही, तर त्यावेळेला सिच्युएशन आपल्याला चॅलेंज, आव्हान म्हणजे आपण आव्हान घेतो, ही गोष्ट मी करणार आणि करून दाखवणार, अशी जी जिद्द आपल्यात येते ती त्याला चॅलेंज म्हणायचं. आणि बट वेन युअर माइंड इज स्ट्रॉंग म्हणजे फुल ऑफ कॉन्फिडन्स, यू हॅव फुल ऑफ कॉन्फिडन्स, then you have full of guarantee of that becoming overcome the all problems and achieve success. म्हणजेच ज्या वेळेला आपलं मन स्ट्रॉंग असतं त्यावेळेला आपल्याला तोच प्रॉब्लेम, जी सिच्युएशन परिस्थिती आपल्याला प्रॉब्लेम वाटते, ती आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी, एक सुवर्ण संधी बनते. सुवर्ण संधी म्हणजे जीवनाची दिशा पलटणारी. म्हणून संकट आल्यावर माणसाने घाबरायचं नसतं बघा. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या वेळेस इतकी संकट येतात, केशात अगदी दमडी 1 रुपया बी नसतो किंवा गावात आपल्याला कुणी विचारत नाही, चौकडून आपल्याला असं अभिमन्यूला कसं त्या ह्याच्यात घातलं होतं, अभिमन्यूला त्या चक्रव्यूहात, तशी अवस्था होती. कुणी विचारत नाही, 5 पैसे नसतात, मनामध्ये इतकं निगेटिव्ह आलेलं असतं किंवा आणखी काय असं चौकडून संकट आलेले असते, तर त्यावेळेला आपली खरी कस असते किंवा परीक्षा असते. अशा वेळी जर आपण हारलं तर आपण फ्लॅट, म्हणजे आपलं अस्तित्व संपल. परंतु अशीच वेळ, कारण परमेश्वराने इतकी संकटे धाडलेत, ह्याचा अर्थ की तो आपली एक्झाम घेत असतो
आणि यात जर आपण उठून खाड म्हणून उभा राहिलो आत्मविश्वासानं, तर आपण जगत जेता सिकंदर म्हणजे आपल्याला एव्हरीथिंग इज पॉसिबल आणि आपण कुठलंही सक्सेस घेऊ शकतो, कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि आपण जे काम करणार आहोत ते आपल्यासाठी ती सिच्युएशन किंवा ही अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही प्रॉब्लेम नसून तर एक अपॉर्च्युनिटी ठरते, एक वरदान ठरते, एक सुवर्णसंधी ठरते आणि याचं सोनं करून दाखवलं की परमेश्वर, हे पुरी कायनात, हे युनिव्हर्स आपल्या सगळं सगळं आपल्या बाजूनं किंवा आपल्याला मदत करायला लागतं. कारण सगळ्यांच्या परीक्षेला आपण उतरलेलो असतो. कारण चौकडून संकटे असताना सुद्धा आपलं मन वीक होऊ दिलेलं नाही आणि आपलं मन जर आपण स्ट्रॉंग ठेवलं किंवा निदान बॅलन्स ठेवल्यावर ते आपल्याला आव्हान वाटतं, चॅलेंज वाटतं आणि एकदमच स्ट्रॉंग ठेवलं तर ते मग अपॉर्च्युनिटी. म्हणून आपलं मन ॲट आपण बॅलन्स तरी ठेवलं पाहिजे. म्हणजे एकदम वीक नाही झालं पाहिजे. स्ट्रॉंग जरी नसलं तरी एकदम बी वीक नाही झालं पाहिजे. आणि शक्यतो जर आपलं मन स्ट्रॉंगच अशाही परिस्थितीत राहत असेल, तर एव्हरी प्रॉब्लेम, एव्हरी सिच्युएशन बिकम्स अपॉर्च्युनिटी टू अस आणि तेच प्रॉब्लेम, तीच परिस्थिती आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणजे सुवर्णसंधी किंवा वरदान ठरलेलं असेल. म्हणून कुठल्याही परिस्थितीत मनाला वीक होऊ द्यायचं नाही. मग मनाला वीक न होऊ देण्यासाठी काय केलं पाहिजे? आता तुम्ही म्हणाल, आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याला चौकडून असं अपमानास्पद लोकं वागणूक देत आहेत, कोणी विचारत नाही आणि अशा वेळेला तुम्ही म्हणताय की सर मन स्ट्राँग ठेवायचं. कसं ठेवायचं? जसं आपण बॉडी स्ट्राँग राहण्यासाठी व्यायाम करतो, तसं मन स्ट्राँग राहण्यासाठी सुद्धा मनाचा व्यायाम आहे आणि मनाचा व्यायाम म्हणजे आपण परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे आणि आपलं दररोज मेडिटेशन किंवा प्राणायाम केलं, की आपलं मनसुद्धा स्ट्राँग होतं. जसं शरीर स्ट्राँग होण्यासाठी आपण व्यायाम करतो, छानसा सकस आहार घेतो, तसं आपण मन स्ट्राँग राहण्यासाठी सकस आहार तर घेतला पाहिजे, ठीक आहे. पण अधूनमधून 15 दिवसातनं, आठवड्यातनं एखादा उपवास फास्ट पण केला पाहिजे. जेणेकरून आपण एकादशी हे का करायचं, की त्या उपवासादिवशी आपलं मन पवित्र राहतं आणि आपल्या आतले जे अवयव आहेत त्यांना विश्रांती मिळते. म्हणजे दररोज आपण खाल्ल्यानं काय होतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम हे सगळे कार्यरत राहतात ना ते यंत्र. म्हणजे त्याचं पचन करणं, ते सगळं त्याचं रक्त बनवणं किंवा ते ते सगळं असं काम असतं शरीराला. तर त्या कामातनं विश्रांती मिळाल्यामुळं त्याला रिफ्रेश होतं पुन्हा ते, पुन्हा आणखी नव्या जोमानं चालायला लागतं. असं म्हटलं जातात की रक्तदान केलं, आता का आपला असा समज आहे की आपण रक्तदान जर केलं की आपल्या शरीरातलं रक्त कमी होतं वगैरे, वगैरे. तसं काही होत नाही. रक्तदान केलं की आपल्या रक्ताभिसरण जे आहे शरीरातलं आणखी प्युअर मस्त चालायला लागतं आणि रक्तदान केलेलं अगदी 2 ते 3 दिवसात ते कव्हर होतं पहिलं आणि रिफ्रेश म्हणजे जसं की विहीर आहे पाण्याची आणि त्याचा जर उपसाच नाही केला, तर ते पाणी मग बघा तुम्ही वास मारायला लागेल वगैरे, वगैरे. तसं फ्लो म्हणजे उपसा केले की पाणी स्वच्छ होतं आणि मग हे होतं. तसंच मनाचं बी आहे किंवा तसंच शरीराचं. दररोज शरीराला खाऊच घालायचं आहे, खाण्यासाठी आहे म्हणून. कधीतरी त्याला उपवास पण ठेवलं पाहिजे म्हणजे रिफ्रेशमेंट होते. अगदी तसंच मनाचा व्यायाम हा एकादशी वगैरे व्रत करणं किंवा सौम्य आहार किंवा छोटासा आहार म्हणजे अल्पोपहार घेऊन जेणेकरून त्या इंद्रियांना जास्त कष्ट पडणार नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, पचन इंद्रिय वगैरे, वगैरे आणि त्यांना रिलॅक्सेशन भेटल्यामुळं ते आणखी मस्त चालायला लागतील. तर हा झाला मनाचा व्यायाम. तर आपल्याला शरीरच नुसतं स्ट्राँग असून चालत नाही, तर मनसुद्धा आपलं स्ट्राँग पाहिजे. कारण मन की हारी हारी, मन की जीत जीत. म्हणून मनानं जर एखादी गोष्ट ठरवली, तर ती नक्की होते. परंतु ती अंतर्मनात रुजली पाहिजे किंवा रुजवली पाहिजे. अंतर्मनात रुजवायची असेल, तर त्याचा ध्यास घेतला पाहिजे. म्हणजे ते सारखं आपल्याला समोर ती गोष्ट दिसली पाहिजे. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान व्हायचं. त्याला दररोज झोपताना दिवसात दुपारी, संध्याकाळी आठवलं पाहिजे, की मला पंतप्रधान व्हायचं किंवा ते पंतप्रधान झाल्यावर काय करणार त्याला सारखं आपण पंतप्रधानाच्या वेशातच तो दिसतो आहे. म्हणजे तसं ते स्वप्न जगतो आहे किंवा ते मनात तशी प्रतिमा तयार होते, झाली पाहिजे.
आणि मग तो एके दिवशी होतो. तसंच कुठलंही स्वप्न अगोदर आपल्या डोळ्यात, कृतीत, मनात उतरलं पाहिजे. मग ते कृतीत उतरेल आणि ते मग साकार होऊन आपल्याला दिसायला लागेल. ओके. तर मनाची पॉवर खूप आहे. त्यातल्या त्यात अंतर्मनाची जी इंटरनल माइंड आहे, ज्याला अवचेतन मन म्हटलं जातं किंवा ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हटलं जातं किंवा ज्याला इंटरनल माइंड म्हटलं जातं. इंटरनल माइंड हॅव अ लॉट ऑफ पॉवर अँड मोर दॅन दॅट ऑफ एक्सटर्नल माइंड हॅव ओन्ली 5% पॉवर. बट इंटरनल माइंड हॅव 95% पॉवर. जे अतिशय पॉवरफुल आहे ते. असं बघा जगसुद्धा आता आपण जे वर्ल्ड बघतो हे सगळं विश्व वगैरे हे विजिबल जे विश्व आहे म्हणजे आपल्या डोळ्याला दिसणारं विजिबल किंवा माहीत असलेलं फक्त 5% आहे आणि 95% हे डार्क मॅटर आहे. म्हणजे आपल्याला जी दुनिया दिसते हे जग दिसतं आपण फक्त 5% पाहू शकतो सृष्टी. त्याच्या पलीकडं सगळं डार्क मॅटर आहे जे आपल्याला दिसत नाही, परंतु ते किती आहे 95%. तसंच मनाचं सुद्धा आहे. हे वरच्या मनाचं काम किंवा बाह्य मनाचं काम फक्त 5% आहे. अंतर्मनाची काम हे 95% असल्यामुळं ते स्ट्रॉंगली एकदम स्ट्रॉंगपणे काम करत असतं आणि इंटरनल माइंड हॅव अ लॉट ऑफ पॉवर. अतिशय पॉवरफुल आहे ते मन. एकदा जर आपल्या मनात गोष्ट शिरली तर ती कंप्लीट होणार होणार होणारच. परंतु आपण वरवर जर ठरवलं बुद्धीनं वगैरे हे करू ते करू तर ती गोष्ट एखाद्या वेळेस होते किंवा होत नाही कारण ते तितकी मनात रुजलेली नसते. पण एखादी गोष्ट जर मनात रुजली म्हणजे इंटरनल माइंड म्हणजे शिरली तर ते नक्की आणि नक्कीच होते. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या अंतर्मनापर्यंत आपण कशी पोहोचवायची किंवा कशी पोहोचवली पाहिजे त्यासाठी त्याचा ध्यास घेतला पाहिजे त्या गोष्टीचा. आणि दररोज आपण मनाला आपल्याला हे करायचं आहे मला ॲट एनी कॉस्ट आय एम बिकम अ इंजिनियर, आय एम बिकम अ डॉक्टर, आय एम बिकम अ MLA, म्हणजे जे आय एम बिकम अ कलेक्टर. आपल्याला जे व्हायचं आहे ते आपण दररोज त्या मनाला सांगितलं पाहिजे. हॅमर केलं पाहिजे मनाला. हॅमर म्हणजे ते हातोडे मारतं बघा त्या ह्याच्यावर मूर्तिकार त्या दगडावर. तसं ते कानावर दररोज आपण आपलं मन म्हटलं पाहिजे की म्हणजे बोललेलं कानाला ती आपली स्पंदनं कानात शिरली पाहिजेत. आणि स्पंदनाची ताकद मी सांगितली युनिव्हर्सला स्पंदनाचाच आवाज कळतो किंवा लहरीचाच आवाज कळतो. आपण बोललेला आवाज वगैरे त्याला काही नसतं. पण आपल्या जे फिलिंग आहेत आपल्या भावनाची कंपनं जी आहेत ती कंपनं कुण्या प्रकारची यायला लागलीत त्याच्या आधारे युनिव्हर्स सुद्धा आपल्याला देत असतं. अगदी मनाचं पण तसंच आहे. म्हणून इंटरनल माइंडपर्यंत एखादी गोष्ट जात नाही तोपर्यंत होत नाही. वेन एव्हर यू नॉट कंट्रोल युअर सबकॉन्शियस और इंटरनल माइंड यू नॉट चेंज युअर आउटर वर्ल्ड. जोपर्यंत तुम्ही अंतर्मन बदलू शकत नाही किंवा अंतर्मनावर तुमचा ताबा जात नाही ताबा राहत नाही किंवा ताबा असत नाही म्हणजे इंटरनल माइंडवर ताबा पाहिजे की किंवा इंटरनल माइंडला जिंकता आलं पाहिजे तर आपलं आउटर वर्ल्ड म्हणजे बाह्य जग आपण बदलू शकतो. आणि बाह्य जग बदलण्यासाठी फक्त एक्सटर्नल माइंडनं काम करून चालत नाही तर ती गोष्ट मनात रुजली पाहिजे. इफ यू वॉन्ट टू बिकम अ रिच मॅन, इफ जर आपल्याला एक श्रीमंत माणूस बनायची इच्छा आहे अंटिल यू नॉट सपोज इन द इंटरनल माइंड ॲज अ रिच पर्सन. आणि जोपर्यंत आपण अंतर्मनात आपण त्याची प्रतिमा एक रिच असण्याची रिच माणूस कसा असतो किंवा रिच झाल्यावर आपण काय काय करणार आहोत अगर कसं राहणार आहोत काय लाईफस्टाईल असेल कुठला ड्रेस असेल कुठली कार असेल कोणता गॉगल घातलेला असेल जे काय असेल ते आपली जे स्वप्न आहेत तसं आपल्याला ते चित्र आपल्या इथं दिसलं पाहिजे इंटरनल माइंडमध्ये. आणि मग ते आज तसंच दिसत असेल किंवा इंटरनल माइंडपर्यंत ती गोष्ट जर गेली तर आपल्याला तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. तसेच सगळे म्हणजे पूर्ण काय ना त्या रिच होण्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या मिळत राहतात आणि ऑलरेडी आपण एके दिवशी रिच पर्सन होतो. म्हणजेच ती गोष्ट आपल्या इंटरनल माइंडमध्ये पेरली पाहिजे किंवा खूप खोलवर गेली पाहिजे. ओके. तर मित्रांनो today's lecture we see mind and mind's power and mind have two types that is external mind and internal mind or we can say
conscious mind and subconscious mind. And I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu. Jai Shiva.